तर गाईज आम्ही बसलेलो होतो बेंचवर, तेवढ्यात हे आले मॅथचं लेक्चर करून. मग मी बसल्या बसल्या बोर होत होतं म्हणून त्याचं बूट काढला आणि पलीकडल्या साईडला फेकून दिला. पुन्हा इकडे क्लास सुटलेला होता, मग जात होता आम्ही बसस्टँडकडं. आणि त्याचा बूट मी नाही आणला, भाई त्यालाच आणायला लावला. हे जात होते गाडीवरती, आपल्याला तर काही गाडी नाही. तो बघत होता तिथून बाय बाय करत होता. तर आपण चाललो आहे आता इकडे बसस्टँडकडे, आपल्याला तर पायानंच जावं लागणार आहे. पुन्हा आलो इकडे, आपल्या मित्राला हेअरस्टाईल करायची होती त्याच्यामुळं इकडे आलो. त्याला थोडं जरा स्मार्ट बनवलं आणि पुन्हा गेला परत बसस्टँडकडे, कारण की आपली गाडी तर नाही. त्यामुळे आज आपल्याला जायचं आहे महामंडळनं. आणि पुन्हा इकडे आलो, जरा पाय वगैरे धुतले, जरा खूपच खराब झाले ते थंडीनं, तर खूप हे होत होते त्याच्यामुळे जरा पाय वगैरे धुतले. पुन्हा बसलात महामंडळमध्ये, आमची गाडी आली ती, तर बसलात. खूपच गर्दी, खूपच असं बसलो. पुन्हा आमच्या गावातली एक मुलगी होती छोटी, तिला घेतलं बसलात. तर ते मामा म्हणत होते की कितीला आहे म्हणून, तिचं तिकीट पण मागत होते, पण आम्ही काय दिलं नाही. आणि पुन्हा इकडे आमच्या रोडला लागली जाम. पहिली बहार भाई आमच्या रोडला जाम लागली, काहीतरी झालं तर वाटतं तिथं. पुन्हा थोड्या वेळानंतर जाम हटली, पण ते माणूस पडत होतं भाई ते खाली. पुन्हा आला डायरेक्ट थेट घरी. या मुलीला सोडलं मग तिच्या घरी, मी पण गेलो पुन्हा घरी. खूपच बोर झालं भाई, त्या महामंडळाने येऊन डोकं दुखत होतं.